इकडे जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। दुनगाव इथं मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय। पुराचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नदीला पूर आला। नदीच्या शेजारी असलेल्या गावामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्याचे दृश्य आपण पाहतोय। रस्त्याच्या शेजारी अगदी घरापर्यंत पाणी पोहोचलं। आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। गौरव, अतिशय विदारक परिस्थिती मराठवाड्यात सगळीकडेच पाहायला मिळते। जालन्यात सुद्धा तसंच काहीच। अगदी खरे विक्रांत, आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। त्यामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। मी सध्या जालना तालुक्यातल्या इंदेवाडी शिवारात उभा आहे। आपल्याला हे विदारक दृश्य दाखवू शकतो। हे सोयाबीनचं माझ्या हातात शेंगा आहे आणि अक्षरशः या शेंगा ज्या आहेत ते जळालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी यातून उत्पन्न काय होणार नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत। मी सध्या ज्या परिसरात आहे या ठिकाणचे जे शेत आहेत ते मोस्टली पिवळे पडलेले आहेत। त्या ठिकाणचे जे पिकं आहेत ते पिवळे पडले। त्यामुळे पिकं आता सडून देखील जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आता काही लागणार नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेत पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आज आणि उद्या देखील जालना जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे अजून देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यात जे काही शेती पिकं आहेत यामध्ये आता पिकं पिवळे पडण्यास सुरुवात झाली। त्याचबरोबर शेतांमध्ये गवत देखील साचण्यास गवत उगवण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पिकांचं उत्पादन जे आहे ते होणार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मी तुम्हाला दृश्यात दाखवू शकतो। या ठिकाणी हे सोयाबीनचं शेत आहे आणि अक्षरशः सोयाबीनच्या ज्या शेंगा आहेत त्या अक्षरशः पिवळ्या पडल्या आहेत। काही शेंगा या ठिकाणी सडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर शेंगांना बुरशी देखील लागलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आता कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे। त्याचबरोबर या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर आता अवघ्या 6 दिवसांवर दसरा येऊन ठेपलेला आहे। त्याचबरोबर 15-20 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आणि अशा परिस्थितीत आता यातून उत्पन्न काय होणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। विक्रांत, खरं आहे गौरव, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता सणासुदीचा काळ आहे आणि त्यात शेतकऱ्यांनी करायचं नेमकं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।